गोरेगावचे नेस्को सेंटर, जिथे म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली सुरू होता मृत्यूचा खेळ. 2 तरुण जीवांचा बळी गेला आणि मुंबई पोलिसांसमोर उभं राहिलं एक नवीन आव्हान. 11 एप्रिलच्या रात्री नेस्कोमध्ये ट्रान्स म्युझिकच्या तालावर 4000 तरुण थिरकत होते. पण याच गर्दीत MDMA सारखी विषारी अंमली पदार्थ वाटले जात होते. 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि तपासाची सुई वळली सप्लायर्सकडे. पोलिसांनी धागेदोरे पकडले आणि साकी नाक्यातून इरफान अन्सारीला 200 एक्सटसी गोळ्यांसह उचललं. त्याच्या चौकशीतून समोर आलं एक धक्कादायक नाव, अश्विनी पॉल. टिटवाळ्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटी गृहिणी म्हणून राहणारी महिला प्रत्यक्षात ड्रग्ज क्वीन निघाली. पोलिसांनी तिच्या घरातून 6 कोटी रुपये किमतीच्या 5000 एक्सटसी गोळ्या जप्त केल्या. डान्स बार गर्ल ते ड्रग सप्लायर असा तिचा प्रवास पाहून पोलिसही थक्क झाले. इव्हेंटच्या नावाखाली चालवणाऱ्या या काळ्या धंद्याचा पोलिसांनी असा केला पर्दाफाश. अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा अटक मटक.